रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाबवी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सतसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु नु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही कंसमारी पुत्र सहाय्यी शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकरण लीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमलार्जन उद्धरला. एकादशी तारिले वत्स बक. आघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्मद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी काली अशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारिला. 19 व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22. यज्ञपत्नीवरी कृपा 23. इंद्रयज्ञ निवारण 24. पंचमीशी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26. श्रीकृष्णाभिषेक 27. नंद बंधमुक्ती 28. 29 रासलीलारंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपीशी कृष्ण दर्शन 32. महारास 33. सुदर्शन शंखचूडोद्धार 34.
युगलगीत 35, अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36, 37 केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38, मथुरागमन 39, श्रीकृष्णस्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कुवलयोद्धार मल्लयुद्ध रंग 43 निवेदला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन, गुरुकुल प्रवेश 45, उद्धव व्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. अश्विन शुद्ध तृतीया शके 1946. या नवरात्रातला आज तिसरा दिवस. प्रथमं शैलपुत्रीचं, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनी च, सप्तमं कालरात्रीति महागौरीति, चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्ततः. अशा प्रकारे या नवदुर्गा आहेत. त्यातला तृतीय दिवस जो आहे तो चंद्रघंटा मातेचा दिवस आहे. या चंद्रघंटा मातेच्या पूजनाने आपल्या शरीरामध्ये जी चक्र आहेत, सप्तचक्र आणि नंतर अष्टचक्र भेदन आणि मग जीव परमात्म्याशी ऐक्य जे आहे ते होत असतं. त्यामधलं नाभिस्थानी असलेलं मणिपूर चक्र जे आहे त्याचं उद्दीपन किंवा त्याला जागृत करण्यासाठी या चंद्रघंटा मातेची आराधना आपण केली पाहिजे. आता आपण आजच्या आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आजचा जो विषय आहे तो खास हे 5 अध्याय जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. श्रीमद भागवतामधले 5 अध्याय, दशमस्कंदातील अध्याय 29, 30, 31, 32 आणि 33 हे 5 अध्याय आहेत. आणि हे अध्याय म्हणजे श्रीमद भागवताचे पंचप्राणच आहेत. श्रीमद भागवत जर आपण एका शरीराच्या रूपाने भागवताकडे पाहिलं तर दशमस्कंद म्हणजे त्याचं हृदय आहे. आता या हृदयाचं जे कार्य चालतं ते कोणामुळे चालतं? आपल्यावरून आपण जर पाहिलं पिंडीचे ब्रह्मांड म्हणल्यासारखं पिंडामध्ये हे कार्य कसं चालतं? पंचप्राण आहेत आणि त्या प्राणाचं येणं आणि जाणं आहे त्यावर हे सगळं जीवन अवलंबून आहे. तसं या भागवताचे पंचप्राण असलेले हे 5 अध्याय आणि त्यामध्ये वायुतत्व जे आहे ते प्राणतत्व आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान याचीसुद्धा एक शृंखला आहे की प्राण जो आहे तो कसा आपल्या श्रीमद भागवतामध्ये आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये दिल्याप्रमाणे प्राण, अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग, कुर्म, कर्कश किंवा कुरकल जाण, देवदत्त धनंजय. आणि आमचे समर्थ रामदास स्वामी म्हणतात सर्वांगी व्यान, नाभी समान, कंठी उदान, गुदी अपान, मुखी नासिकी, प्राण नेमस्त जाणावा. म्हणजे हे जे पंचप्राण आहेत ते पंचप्राण म्हणजे श्रीमद भागवताचे पंचप्राण म्हणजे हे 5 अध्याय हे रास पंचाध्यायी या नावाने ओळखले जातात. दशमस्कंदाचे पंचप्राण. आता रास शब्द जो आहे तो शब्द रस यावरून निर्माण झाला आहे. आपण नेहमी सहजपणे बोलून जातो. सिनेमाला गेलं, नाटकाला गेलं, एखाद्या कार्यक्रमाला गेलं, प्रवचनात गेलं, काय सगळं प्रवचन ऐकलं पण काही रस आला नाही. नाटकाला गेलं पण त्यामध्ये काही रस आला नाही. एवढंच काय पण जेवणात काही रस नव्हता. म्हणजे असे सहजपणे आपण गोष्टी वापरत असतो, बोलत असतो. त्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये आपण रसच शोधत असतो. आता गोपिका ज्या आहेत या पूर्वजन्मेच्या ऋषीमुनी आहेत. त्याने अनेक प्रकारे साधना केली आहे आणि त्या साधनेचा परिणाम म्हणून त्यांना या ठिकाणी गोकुळामध्ये जन्म मिळालेला आहे. गोप असतील, गोपिका असतील त्यांना त्या ठिकाणी जन्म मिळाला आणि त्यांना आता रसस्वरूप भगवंताची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याला
शोधलं, त्याच्याशी नृत्य केलं आणि मग आता ज्या आपल्या आत्तापर्यंतच्या कथा झाल्या त्या कशा की माणसाचं शुद्धीकरण जे आहे ते शुद्धीकरण अंतःकरण शुद्ध कसं होतं ते सांगण्यासाठी दशमस्कंदातील आत्तापर्यंतचे अध्याय झाले आपले. अविद्या रूपाने आलेली पूतना, त्या पूतनेवर विजय भगवंताने मिळवला, म्हणजे अविद्याच्या वृत्ती ज्या आहेत त्या जिंकल्या आणि मग सर्व देवता सत्वगुणी किंवा दैवी प्रवृत्ती ज्या आहेत त्यावर विजय मिळवला गेला जीवाने. आता या आसुरी वृत्ती ज्या आहेत ज्या माझ्या मनामध्ये निर्माण होतात त्या जर आपण दूर केल्या तर दैवी प्रवृत्ती या सहजपणे आपल्या अंगी येतात. पण याचासुद्धा एक प्रकारचा धोका आहे. दैवी प्रवृत्ती अंगी आल्यानंतर माणसाच्या ठिकाणी अभिमानसुद्धा सहजपणे निर्माण होतो. आता ब्रह्मदेव जे आहे ते बुद्धीची देवता आहे आणि ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे रसानाया वरुणा, रसनेची देवता म्हणजे वरुण देवता आहे. त्यामुळे पाण्याचा संबंध येतो आणि पाण्याचा संबंध आल्यामुळे रसनेंद्रिय आणि उपस्थेंद्रिय यांच्याशी त्यांचा संबंध येतो. थोडीशी ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत. प्रथम आपल्याला ही जी प्रक्रिया आहे त्यामध्ये आसुरी वृत्तीचा नष्ट करायची आहे. त्यानंतर दैवी गुणांवर विजय मिळवायचा आहे आणि जीवनाचं अंतिम लक्ष जे आहे, हा जीव जो आहे, हा आत्मा जो आहे, या शरीरामध्ये ज्याने प्रवेश केला तो मूळ भगवंताचा सच्चिदानंद स्वरूपाचा एक अंश आहे. अंशरूपाने त्याने प्रवेश केला आणि मग आपली हालचाल सुरू झाली. लहान मूल जन्मल्यानंतर ते जोपर्यंत रडत नाही किंवा त्याच्याकडून काही प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत डॉक्टर असो, त्या लहान बाळाचे आईवडील असो, आजोबा आजी असतो, हे सगळे काळजीमध्ये असतात आणि एकदा का तो रडायला लागला की मग सगळ्यांना आनंद होतो. म्हणजे त्या छोट्या जीवाला रडताना पाहून मोठ्या माणसांना आनंद होतो. आता हे कोणतं गणित आहे देवालाच माहिती. मग आता पुढे सांगतात की जीवनाचं अंतिम लक्ष काय आहे. भगवंतापासून मी वेगळा झालो आणि शरीर रूपाने या ठिकाणी जन्माला आलो. मग त्याच भगवंताशी माझं मिलन व्हावं यासाठी धडपड करणं, यासाठी मी जन्म घेतो. पण जन्म घेतल्यानंतर विषय वासनेमध्ये असा गुरफटून जातो की को जागृती कोण जागा आहे, कोण जागा आहे. पण मीच स्वतः झोपलेला असतो त्या अविद्येमध्ये. रसोवयी सहा काहीतरी उपनिषदामध्ये म्हटलं आहे की तो ते ब्रह्म जे आहे ते म्हणजेच रसरूप आहे, आनंदरूप आहे. म्हणजे भगवंत हा आनंदरूप आहे. आता या भगवंताने असुरांना जिंकले, देवतांना जिंकले, वरुण देवतेला सुद्धा जिंकले. आत्ताच आपण अध्याय पाहिला. नंदबाबा ज्या वरुण देवताकडे त्यांच्या एका सैनिकाने त्यांना नेलं होतं, तिथून त्यांना भगवंताने परत आणलेलं आहे. आता एक नागदेवता जी आहे, कालिया जो आहे नागदेवता, त्यावर सुद्धा त्यांनी विजय मिळवला. म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवला, म्हणजे मन आणि इंद्रिय या दोघांवर विजय मिळाला. आता या ठिकाणी अजून एक संदर्भ येतो, तो कामदेवाचा संदर्भ येतो या रासलीलेच्या संदर्भामध्ये. आता या कामदेवाने म्हणजे कामवासनेने, कामाच्या विचाराने, कामाच्या स्फुरणाने सर्वांनाच जिंकलेलं आहे. अनेक कथा आपल्याला आपल्या ग्रंथामधून पाहायला मिळतात. आता कामदेव भगवंतांना असं म्हणतात, दर्शन घेऊन म्हणतात, नमस्कार करून म्हणतात की तुम्ही मला जिंकाल तेव्हाच मी तुम्हाला मानेल. म्हणजे आता पहा, कामदेवाची हिंमत किंवा त्याचा अहंकार एवढा वाढला की तो आता प्रत्यक्ष भगवत स्वरूप असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना म्हणतात की तुम्ही मला जिंकाल तेव्हा मी तुम्हाला मानेन. तेव्हा भगवंतांनी खूप छान उत्तर दिलं आहे. ते म्हणतात, रामावतारामध्ये मी तुम्हाला केव्हा जिंकलेलं आहे. आता रामावतारामध्ये केव्हा जिंकलं, भगवंतांनी आपल्या दृष्टीने सांगितलं की जो माझा यापूर्वीचा अवतार होता त्यामध्ये मी तुला जिंकलेला आहे. पण कामदेव म्हणतात की त्यावेळेस गोष्ट वेगळी होती. एक पत्नी व्रत तुझं होतं आणि आता किल्ल्यात जिंकून राजा जिंकला, पण प्रत्यक्ष सैनिक जे आहेत ते रणांगणावर मृत्युमुखी पडले. पण नाव कोणाचं होतं, तो राजा जिंकला किल्ल्यात बसलेला. तसा तो किल्ल्यात बसलेला असल्यामुळे त्या एकपत्नी व्रत नावाच्या या किल्ल्यामध्ये असल्यामुळे तू कामदेवाला जिंकलं. पण आता खुल्या मैदानामध्ये मला जिंकून दाखव, असं वरुण देवता म्हणतात. आता खुल्या मैदानात म्हणजे कसं, ते कामदेवाच्या दृष्टीने आता सांगतो की शरद पौर्णिमा आहे
आता हे वातावरण या 5 अध्यायामध्ये आहे. शरद पौर्णिमा आहे, यमुनेचा तट आहे, पाणी अखंड असं वाहत आहे, रात्रीची वेळ आहे, एकांत आहे आणि संगतीला सुंदर स्त्रियासुद्धा आहेत. म्हणजे कामाला उद्दीपित करणाऱ्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी आहेत. आणि आता कामवासनेचा जर मनामध्ये उदय झाला नाही तरच आश्चर्य, असे सगळे वातावरण आहे. तेव्हा भगवंत म्हणतात की आता या सगळ्या वातावरणामध्ये मी जर तुला जिंकलं, कामदेवाला सांगतात, मी जर तुला जिंकलं तर मला तू काय देशील? तेव्हा कामदेव म्हणतात, मी तुमचा दास होईल. आणि हेच कामदेव पुढे भगवंताच्या पुत्राच्या रूपाने त्यांनी जन्म घेतला आहे. दशमस्कंदामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे ही सर्व थोडीशी पार्श्वभूमी आपण पाहिली. आणि आता प्रत्यक्ष या रासलीलाचे जे 5 अध्याय आहेत त्यातला पहिला अध्याय जो आहे रासलीला, त्याचा आपण प्रारंभ करूया. यामध्ये एक मुख्य गोष्ट आहे की भक्ती ही दाखवण्याची गोष्ट नाही, भक्ती ही मनामध्येच असली पाहिजे. मी जप करतो, मी नामजप करतो, माझ्याकडे सगळ्यांनी पाहावं, माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष असावं, मी रोज मंदिरात गेल्याशिवाय जेवण करत नाही, हे जे मी आहे, अहंकार जो आहे तो भक्तीचा, सत्वगुणाचा सुद्धा अहंकार आहे. पण तो अहंकारसुद्धा नाश होण्यासाठी या सगळ्या लीला भगवंतांनी केलेल्या आहेत. शुकदेव सांगतात, भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतु मनश्चक्रे योगमायाम उपाश्रिता. पहिला शब्द काय? भगवान अपि. भगवान या शब्दापासूनच याची सुरुवात झाली. म्हणजे रासपंचाध्यायीच्या 5 अध्यायाची सुरुवात भगवंताचा आत्मा. आता भगवंताचा, श्रीकृष्णाचा आत्मा म्हणजे कोण असेल तर ती आहे आमचे राधाराणी. राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांची जी जोडी आहे ती एकापासून दुसरे जे आहे ते असूच शकत नाही. निर्गुण स्वरूप असणाऱ्या भगवंताने मायेचा आश्रय घेतल्यामुळे तो कार्य करू शकला. त्यामुळे राधा नसेल तर भगवान श्रीकृष्ण किंवा भगवंत जे आहेत ते कुठलंही कार्य करू शकत नाही. आणि वीक्षरंतु मनश्चक्रे योगमायाम उपाश्रिता. त्यामुळे भगवंताने योगमायेचा आश्रय घेतला आणि ही रास क्रीडा करण्याचा संकल्प केला, शुकदेव सांगत आहेत. आता या ठिकाणी काही काही गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. जसं खूप दिवसांनी भेटलेल्या पतीने प्रियेच्या मुखाला पाहिल्यानंतर जो त्यांना आनंद होतो आणि त्याच्या विरहामध्ये असताना जो ताप होतो त्याचं शमन करण्यासाठी पतीचं मुखावलोकन करायला पाहिजे. तसं या अनेक प्रकारच्या जन्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीची इच्छा ठेवून या सगळ्या ऋषीमुनींनी आता योगायोगाने आणि पूर्वसुकृतानुसार या ठिकाणी गोपींचा जन्म घेतलेला आहे. आणि आता भगवंताचे मिलन आपलं झालं पाहिजे, भगवंताशी ऐक्य झालं पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून त्या भगवंताची अखंड अशी सेवा मनाने करीत आहेत. गोपींनी देवासाठी स्वधर्म जो आहे त्याचासुद्धा त्याग केला असं या ठिकाणी दिलं आहे. दृष्ट्वा कुमुदवंत अखंडमंडलम रसानाभम नवकुंकुम आरुणम वनंच तत्कोमलम योगिभिरंजितम जगौकलम वामदृशाम मनोहरम. या भगवंताने आता त्या यमुनेच्या काठावर उभं राहून आपल्या वेणूचा नाद केला. वेणूनाद सुरू झाला, वेणू वाजवली. आत्तापर्यंत भगवंतांनी जेव्हा वेणू वाजवली तर तेव्हा तिचा नाद सर्वांना ऐकू आला. आता हे एक भगवंताचं वैशिष्ट्य आहे. आता भगवंताचे हजारो लाखो वैशिष्ट्यापैकी प्रत्येक वैशिष्ट्य जे जसं आहे तसं आपण स्वीकारलं पाहिजे. आता मी जर बासरी वाजवली तर माझ्या घरात फक्त दोघांनाच ऐकू येईल, तिघांना ऐकू येणार नाही, असं होणं शक्यच नाही जगामध्ये, लौकिकामध्ये. पण भगवंताची लीला ही आहे की त्यांनी ज्याच्यासाठी ती वाजवली त्यांनाच ती ऐकू येते, इतरांना ऐकू येत नाही. निशम्य गीतम तदनंगवर्धनम व्रजस्त्रिया कृष्णगृहीत मानसा. त्या गोपी ज्यांनी त्या भगवंताच्या त्या वेणूचा स्वर त्यांच्या कानावर पडला आणि त्यांच्यामधलं जे भगवंताबद्दलचं प्रेम आहे ते अधिक उफाळून आलं. आणि आता माझा प्रियतम असणारा भगवान श्रीकृष्ण मला बोलवत आहे हे त्यांच्या मनामध्ये आलं.
आणि लगेच त्या तिकडे जाण्यासाठी निघाल्या. खूप महत्त्वाचा माणूस खूप दिवसानंतर आपल्या घरी आल्यानंतर आणि त्याचा आवाज आपल्या कानावर पडल्यानंतर आधी आपण जरा ठीकठाक राहू, साडी बदलू, कपडे बदलू, पावडर लावू, अमका करू, तमका करून मग त्याचं स्वागत करू, असं होत नाही. आपण जसे आहोत तसे, ज्या वेशात आहोत त्या वेशामध्ये जाऊन अगोदर त्याचं स्वागत करतो, त्याला घरात घेऊन येतो, आसनं देतो, बसवतो, 4 गोष्टी विचारतो आणि मग तो जरा स्थिर सावर झाला की मग आपण बाकीच्या गोष्टी आवरायला सुरुवात करतो. तसंच या ठिकाणी झाले आहे. गोपींच्या कानावर हे बासरीचे स्वर आल्याबरोबर त्या ज्या ज्या कामात होत्या या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. दोहन्त्यो अभिययुः काश्चित् दोहं हित्वा समुत्सुकाः पयोभिश्रित्य शय्यावम् अनुद्वास्य पराययुः. आता ज्या गोपी गाईची धार काढत होत्या ते छोटेसे काय म्हणतात त्याला चवरी, काय छोटंसं पातेलं घेऊन त्या चरवी घेऊन त्या ठिकाणी त्या दूध काढत होत्या, खाली बसलेल्या होत्या आणि आता दूध काढणं चालू होतं. ती चरवी अर्धीसुद्धा भरली होती. पूर्ण भरायच्या वेळेस त्या ठिकाणी कानावर हा स्वर पडला आणि तो स्वर पडल्याबरोबर त्या जशा आहे तशाच तिथून उठल्या आणि त्या भगवंताकडे जाण्यासाठी निघाल्या. आता दुसरी गोपी जी आहे ती मात्र आता काहीतरी घरातलं काम करत होती आणि ते काम तसंच ठेवलं लगेच निघाली. एकीने चुलीवर दूध तापत ठेवलं होतं. ते दूध आता उतू जाईल असा क्षण आला, पण हा स्वर कानात पडल्याबरोबर म्हणजे जे विहित कर्म आहे त्याचासुद्धा त्यांना विसर पडला आणि त्या लगेच भगवंताकडे जायला निघाल्या. आजग्मुर अन्योन मलक्षितोद्यमाः स यत्र कांतो जवलोल कुंडलाः. भगवंताकडे जाण्यासाठी त्या निघाल्या आणि मग त्यांच्या कानातली कुंडलंसुद्धा त्यांच्या वेगाने त्याची तीव्रता होती भगवंताच्या भेटीची, त्याप्रमाणे ती कुंडलंसुद्धा हालायला लागली. पुढे म्हणतात परिवेशन्त्यस्तद्धित्वा पाययन्त्य शिशून पयाः. ज्या आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींना, मोठ्या मंडळींना, सासू सासरे असतील, पती आहे, धीर आहे, यांना जेवायला वाढत होत्या. परिवेश म्हणजे वाढणे. हे जे काम करत होत्या त्यामध्ये त्यांना हा स्वर आला. आता नवऱ्याने मीठ मागितलं होतं, थोडंसं मीठ वाढ म्हणून सांगितलं, पण त्या बाईने त्या घाईमध्ये कृष्णाच्या स्मरणामध्ये मिठाच्या ऐवजी साखर नेऊन त्यांच्या ताटामध्ये वाढली. आता हे अशा बऱ्याच गोष्टी अनेक भागवत कीर्तनकार आणि प्रवचनकार अनेक प्रकारे खूप रंगवून सांगत असतात. पाययन्त्य शिशून पयाः. आपल्या मुलांना ज्या दूध पाजत होत्या त्या मुलांना सुद्धा त्यांनी दूर लोटलं, त्यांना तिथेच टाकलं आणि त्यासुद्धा भगवंतासाठी निघून गेल्या. शुश्रूषन्त्य पतीन काश्चित् अस्न्यन्तोपास्य भोजनम. पतीची सेवा करणं हे सुद्धा त्याने सोडलं. काही डोळ्यामध्ये काजळ घालत होते, आपण ते काजळ डोळ्यात घालायचं सोडून गालालाच लावलं, तोंडालाच लावलं आणि तोंड काळं झालं. आता काळं तोंड घेऊन 4 लोकांमध्ये जाणं हे चांगलं नाही हे त्यांना माहीत होतं. आत्तापर्यंतचा अभ्यास होता, आत्तापर्यंत आचरण होतं, पण या भगवंताच्या वेणुनादाने या सर्व गोष्टी त्या विसरल्या. काही गोपी आता घरामध्ये होत्या, त्यांना हे ऐकू पण आलं. त्याच्याबद्दल काय म्हणतात, ता वार्यमाणाः पतिभिः पितृभिः भ्रातृभिः बंधुभिः गोविंदापहृतत्मानो न निवर्तन्त मोहिताः. काही गोपी घरामध्ये होत्या आणि त्यांना आता बाहेर पडणं शक्य झालं नाही. त्यांच्या घरातली जी कोणी मंडळी होती त्यांनी त्यांना जाऊ दिलं नाही आणि एवढंच नाही, पण एकीला त्यांनी खांबाला बांधून टाकलं. आता ही कुठे जाऊ नये, इथंच राहिली पाहिजे, घरामध्ये राहायला पाहिजे, घरामध्ये सेवा केलं पाहिजे. आणि उगीच तो छोटा पोरगा काहीतरी बासरी वाजवताना ही चालली आपली त्याच्या मागे, हे काही कोणाला पटलं नाही. त्याने त्याला बांधून टाकलं तिला. आता जेव्हा बांधून टाकलं तेव्हा ती तन्मयतेने विवश होऊन डोळे मिटून भगवंताचं ध्यान करू लागले. अंतर्ग्रहताः काश्चित् गोप्योलब्ध विनिर्गमाः कृष्णं तद्भावनायुक्ता दध्युर्मीलितलोचनाः. मग विरहाच्या तीव्र वेदनाने त्यांच्या हृदयामध्ये इतकी व्यथा निर्माण झाली की त्यामुळे त्यांचं गत पाप जे होतं ते सगळं भस्म होऊन गेलं.
आणि आता डोळ्या मिटल्यामुळे भगवंताच्या स्मरणामध्ये भगवंताशी आलिंगन सुखाचा सुद्धा त्यांनी आनंद मनोमन घेतला. मनाने भगवंताची पूजा जी आहे मानसिक पूजा आहे, त्यामध्ये जसं समर्पण असतं तसं त्यांनी केल्यामुळे त्यांचं पुण्य जे आहे ते सुद्धा आता कमी व्हायला लागलं. आणि असं पाप पुण्य संपल्यामुळे त्यांचा हा देह आता क्षीण झाला. तो देह आता विसर्जनाची वेळ आली आणि आता त्यांना कोणता देह प्राप्त झाला तर दिव्य देह प्राप्त झाला. माणसाच्या मरणानंतर 2 प्रकारचे देह प्राप्त होतात. एक दिव्य देह आणि दुसरा म्हणजे जे आपण सहन करतो, ज्यामध्ये नरक वासना यातना आहेत, त्याला यातना देह असं म्हणतात. आता यांना दिव्य देह प्राप्त झाला. मग आता या ठिकाणी म्हणलं आहे की गोपी पाप पुण्याच्या बंधनातूनच मुक्त झाल्या. पापातून तर मुक्त झाल्या त्या विरह व्यथेने आणि त्या पुण्यातून सुद्धा मुक्त झाल्या भगवंताच्या आलिंगनाच्या, भगवंताच्या मिलनाच्या सुखाने. जुहुर गुणमय देहम सद्य प्रक्षीण बंधना, म्हणून त्या सगळ्या देहाच्या बंधनाचा त्याग केला आणि त्या दिव्य देह त्याने प्राप्त केल्या. आता या ठिकाणी शुकदेव आणि परीक्षित राजा ऐकत आहे. शुकदेव परीक्षित राजाच्या प्रत्येक प्रश्नावर वर्यान एषते प्रश्न असं म्हणत, तुझा प्रश्न जो आहे फारच चांगला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझ्या मनामध्ये भगवंताच्या लीलाचं चिंतन जे आहे ते तुझ्या प्रश्नाच्या रूपाने आता ते व्यक्त होत आहे आणि म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देत आहे. तर तुझेच माझ्यावर भरपूर उपकार आहे असं म्हणत राजाच्या प्रश्नाला शुकदेव उत्तर देत आहेत. राजाने प्रश्न विचारला, श्रीकृष्ण गोपींना फक्त परमप्रियतम मानित होत्या. आता अजून एक मेक या ठिकाणचे आहे. परमप्रियतम मानित होत्या, पण त्याला काही परब्रह्मस्वरूप असं त्या मानित नव्हत्या, असं राजाने प्रश्न विचारला. हुशार विद्यार्थी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा शिक्षकालासुद्धा प्रश्न पडतो की आता याचं उत्तर काय द्यावं. त्यांना ते काही परब्रह्म वाटत नव्हतं आणि ते त्याच्याकडे आपला प्रियतम, आपला प्रियकर म्हणून पाहत होत्या. अशा प्रकारे गुणामध्ये आसक्त असणाऱ्या माणसाचा विचार त्या गुणांच्या संदर्भात त्या परिघामध्येच फिरत असतो. मग या संसारापासून निवृत्ती होणं कसं काय शक्य आहे. शुकदेव सांगायला लागले, उक्तम पुरास्ते तत्ते चेद्य सिद्धी यथागतः द्विषन्नपि ऋषिकेशम किमुताधो क्षजप्रिया. ते म्हणतात परीक्षित राजाला, मी तुला पूर्वीच सांगितलं होतं. पूर्वी म्हणजे आता केव्हा, पुन्हा भागवताचा अभ्यास करताना पूर्वी आपण हा श्लोक जर पाहिला तर सप्तम स्कंदामध्ये हा श्लोक येतो, तेव्हा ते उत्तर दिलेलं आहे. उक्तम पुरास ते तत्ते, कोणाचं उत्तर, चेद्य म्हणजे तेजी नरेश म्हणजे शिशुपाल. शिशुपालाच्या संदर्भामध्ये या शिशुपालाने भगवंताचं सारूप्य कसं प्राप्त केलं तर भगवंतावर द्वेष, अखंड भगवंताला अपशब्द बोलत राहणं आणि तो द्वेष त्या लोकांमध्ये प्रगट करणं, हेच ज्याचं काम होतं तो शिशुपाल. आपण पाहतो जय विजय यांनी जे 3 जन्म घेतले त्यामधले हा शिशुपालाचा सुद्धा जन्म आहे. मागे भागवतामध्येच सप्तम स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये एक श्लोक येऊन गेला. गोप्य कामात भयात कंसः द्वेषात चैद्यादयो नृपः संबंधात वृष्णयस स्नेहात यूयम भक्त्या वयम विभोः. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी कशा कशा प्रकारे प्राप्ती होऊ शकते हे त्याने सांगितलं. गोप्य कामात, गोपींनी कामाने म्हणजे त्याच्यावर प्रेम जे आहे, जे आपण संसारामध्ये पती पत्नीवर जे प्रेम असतं तेच प्रेम त्यांनी त्या ठिकाणी केलं, पण ते भगवंतावर केलं. भयात कंसाने भयाने, या देवकीचा अष्टमगर्भ जो आहे तो माझा घात करणार आहे, या भयाने कंसाने सुद्धा तो सुद्धा भगवंताशी एकरूप झाला. द्वेषात चेद्यादयो नृपः, चेदी नरेश शिशुपालासारखे जे नृप होते, राजे होते, त्यांनी सुद्धा द्वेषामुळे भगवंतांना प्राप्त केलं. आणि संबंधात वृष्णी, अंधक
हे जे वंश होते त्या वंशातील सगळ्या लोकांनी त्या संबंधाने भगवंताशी संबंध जोडले. जसं जनक राजाने भगवंताशी संबंध जोडला, रामाशी संबंध जोडला, ते आता भगवंताचे सासरे झाले. त्याप्रमाणे त्यांनी भगवंताशी एकरूपता प्राप्त केली. स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो. वयम म्हणजे आपण, आता सगळे, अहम, आवाम आणि वयम बहुवचन आलं. आपण सगळे म्हणजे या सगळ्या ज्या गोपी होत्या त्यांनी स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो, भक्तिरूपाने भगवंताशी एकरूपता साधली. आणि मग या ठिकाणी आता श्लोक येतो की म्हणून काम, क्रोध, भय, नातेसंबंध आणि भक्ती यापैकी कोणत्याही भावनाने भगवंताशी नित्य जोडलेले जीव जे आहेत ते भगवंताशी एकरूप होतात. पण ते द्वेष जरी असेल तर 100% पाहिजे, काम जरी असेल तर 100% पाहिजे, भय असेल तरी 100% पाहिजे. त्यामध्ये आपला मसाला नसला पाहिजे. मला असं वाटलं, मी असं केलं, हा शब्द नाही. द्वेष म्हणजे द्वेष. मग काही झालं तरी मागे फिरायचं नाही. मग त्या द्वेषात चैद्यात जयो नृपः आणि भयात कंसः हे सगळे मुक्त झाले. आणि मग गोपींचे शरीर जे आहे, काही जो गोपी ज्या आपल्या घरी होत्या, प्रपंचामध्ये होत्या, त्या जरी प्रपंचाचे कर्म करत असल्या, प्रपंचातल्या आपल्या ज्या काही उपाधी आहेत त्यामध्ये त्या सेवा करीत असल्या, तरी त्या मनाने मात्र भगवंताशी एकरूप होण्यासाठी त्या वृजवनामध्ये त्या यमुनेच्या तटावर त्या ठिकाणी येऊन उपस्थित झाल्या. कारण त्यांच्या दिव्य देहाने त्या ठिकाणी उपस्थित झाल्या, म्हणून त्या रासलीलेमध्ये जाऊ शकल्या. आता भगवान या ठिकाणी सगळ्या जेव्हा गोपी त्या ठिकाणी आल्या तेव्हा भगवान जे म्हणतात त्याबद्दल थोडासा विचार करूया. अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदाचं ते भाषण झालं 11 सप्टेंबर 1893. या भाषणानंतर 4 मिनिटाचं भाषण आहे की त्याच्या भाषणाची सुद्धा शताब्दी आपण साजरी केली. आता त्या भाषणानंतर त्यांना बऱ्याच ठिकाणी बोलवणं येऊ लागलं आणि अमेरिकेतल्या महिला मंडळाच्या एका कार्यक्रमासाठी ते जाऊन बसले. आता जेव्हा ते त्या ठिकाणी गेले, त्यांच्या सवयीप्रमाणे कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेच्या 5-10 मिनटं आधीच ते जाऊन पोचले. तिथल्या ज्या प्रमुख महिला होत्या त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना एक वेगळ्या खोलीत बसवलं. ज्या खोलीत त्यांना बसवलं त्या ठिकाणी आता ते एकटेच होते. समोर एक आरसा होता आणि त्या बाई बाहेर निघून गेल्या इतर कार्यक्रमासाठी, कामासाठी. आणि बाहेर जेव्हा सगळ्या गोष्टी तयार झाल्या, सगळे प्रेक्षक मंडळी आली आणि कार्यक्रमाची वेळ झाली, तेव्हा त्या स्वामीजींना बोलवण्यासाठी आतमध्ये आल्या. आता इथे जसं म्हटलेलं आहे, कृष्णांना गोपी फक्त परमप्रियच मानत होत्या. त्या बाई ज्या स्वामीजींना बोलवायला आतमध्ये आल्या, त्या बाई स्वामी विवेकानंदांच्याकडे पाहून, हा एक तरुण संन्यासी आहे, वयाने खूप लहान आहे, 28-30 वर्षाचाच आहे, आणि त्याला आता या महिलांच्या एवढ्या सगळ्या ग्रुपमध्ये जाऊन भाषण द्यायचं आहे, त्यामुळे तो आता स्वतःचे कपडे नीट करत आहे, फेटा नीट बसला आहे की नाही हे आरशात पाहत आहे. एवढंच त्यांना दिसलं. कारण त्या बाई या देहबुद्धीवरच्या असल्यामुळे भगवंताच्या ठिकाणी, स्वामींजीच्या ठिकाणी ते परमात्म्याचे दूत आहेत हा भाव त्या विसरल्या आणि प्रपंचात जसं आपण पाहतो तसा भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्यांचा हा विचार, त्यांचं हे मनातले विचार ओळखून स्वामीजी त्यांना म्हणतात, मी एकांतामध्ये असल्यामुळे मी आत्मभावामध्ये स्थिर होतो, मी भगवंताशी एकरूपता साधत होतो. माझे गुरु सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी मी एकरूप झाल्यामुळे आता मी आरशात पाहून स्वतःला समजवत आहे की मला आता या ठिकाणी कार्य करायचं आहे, मला आता या ठिकाणी भाषण द्यायचं आहे. म्हणून आत्मबुद्धीपासून मी देहबुद्धीवर येण्यासाठी प्रयत्न करीत होतो. हे जसं आहे तसंच या ठिकाणी झालेलं आहे. त्रिगुणात्मक रूप असणारे भगवंत या प्रकृतीचे जे नियंता आहेत त्या भगवंताचं प्रगट होणं म्हणजेच जीवाचं, माणसांच्या परमकल्याणासाठीच आहे. आणि म्हणून आता भगवंत जे आहे ते आता या गोपींना तावून सुलाखून घेत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी सगळं पाहिलं होतं. त्यांच्या अनेक गोष्टी भगवंतांनी बारकाईने पाहिल्या होत्या आणि मग त्यांना खात्री पटली की आता या माझ्या
बरोबर रासक्रीडा करण्यासाठी आता यांचं इसेन्शियल क्वालिफिकेशन यांना प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आता यांच्याबरोबर रासलीला क्रीडा करायला काहीच हरकत नाही. पण तरी पण आता पुन्हा प्रश्न आला, स्वागतं वो महाभाव भागाः प्रियं किं करवाणि वः व्रजस्यानामयं कच्चित् ब्रूतागमनकारणं. भगवंताने आता अजून एक खेळी खेळली, लीलाजी म्हणतात ती अशी आहे. ते म्हणतात, गोपींनो, तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, तुमचं मी स्वागत करतो. तुम्हाला आवडणारी गोष्ट मी काय करू? कोणी जर आपल्या घरी आलं की तुम्ही काय घेता, चहा घेता का कॉफी घेता? त्या मोठ्या बाई म्हणतात, नो नो टी. तसं नाही नाही, त्यांना माझ्या पद्धतीने आलं घालून चहा करून द्या, हे जसं मोठ्या बाई म्हणतात त्या सिरियलमध्ये, तसं या ठिकाणी ते म्हणतात, भगवंत म्हणतात, तुम्ही आता आलात तर त्यामुळे आता तुमच्यासाठी मी काय करू? 2 प्रश्न या ठिकाणी आहेत. व्रजस्यानामयं कच्चित् ब्रूता गमनकारणं. 2 गोष्टी सांगा. आणि प्रियं किं करवाणि वः. तुमच्यासाठी प्रिय किंवा तुमच्यासाठी जी मनातली गोष्ट असेल ती सांगा आणि ती मी करून तुमची सेवा करू शकतो, असं भगवंत प्रत्यक्ष त्या प्रत्येक गोपींना म्हणत आहेत. व्रजन्येषा घोररूपा घोरसत्वनिषेविता प्रतियात व्रजं नेह स्थेयं स्त्रीभिः सुमध्यमा. हे पहा, तुम्ही आलात, खूप छान आहे. कशासाठी आलात हे मला माहीत नाही, पण माझ्या भेटीसाठी तुम्ही व्याकुळ होऊन या ठिकाणी आला असाल तर आता माझं दर्शन झाले आहे, माझी भेट झाली आहे, आता तुम्ही परत जायला काही हरकत नाही. म्हणून ते म्हणतात, कारण ही रात्र भीतीदायक आहे. वृंदावनामध्ये त्या यमुनेच्या तटावर मध्यरात्री तुम्ही सगळे आला आहात. या ठिकाणी अनेक हिंस्र पशु पक्षी या ठिकाणी आहेत. त्यापासूनसुद्धा तुम्हाला धोका संभवू शकतो. ते इकडे तिकडे फिरत असतात, तुमचा जीवसुद्धा जाऊ शकतो. म्हणून आता हेच चांगलं आहे की तुम्ही या ठिकाणून परत जावं. कारण माझ्या भेटीसाठी एवढ्या तळमळीने तुम्ही आला असाल तर माझी भेट प्रत्यक्ष झाली आहे, माझं दर्शनसुद्धा झाले आहे, तुम्ही आता परत जावं. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या भगवान श्रीकृष्णाचं वय किती आहे? 7-8 वर्षाचं वय आहे. गोपी, लहानाच्या गोपी, तरुण गोपी, कुमारिकांपासून मोठ्या वयापर्यंतच्या गोपी त्या ठिकाणी आहेत. आता ते सांगतात, खरं म्हणजे तुमचे आईवडील, तुमचे पती, तुमची मुलं, तुमच्या घरातले नातेवाईक हे सगळे आता घरात तुम्ही दिसत नसल्यामुळे ते आता काळजीत पडले असतील, व्याकुळ झाले असतील, तुम्हाला शोधत असतील आणि त्यांना असं एकांतात ठेवून, त्यांना असं भ्रमामध्ये ठेवून इथे तुम्ही माझ्यासाठी येणं हे काही योग्य नाही. मातरः पितरः पुत्रा भ्रातरः पतयश्चैव विचिन्वन्ति ह्य पश्यन्तो मा कुटुंब बंधू साध्वसम. आणि मग म्हणतात, आता जाण्यासाठी उशीर करू नका. दृष्टं वनं कुसुमितं राकेशकररंजितं यमुना नील लीलैर्जत्तरूपल्लव शोभितं. या यमुनेचं सौंदर्य, या ठिकाणी चांदण्या ज्या आहेत, चंद्र जो आहे त्याचं सौंदर्य सगळं तुम्ही पाहिलं आहे. तर आता तद्यातमा चिरम गोष्टम. पत्नीचा धर्म जो आहे तो आता ते समजून सांगायला लागले की आता उशीर करू नका, आपापल्या घरी जा आणि आपल्या पतीची, मोठ्यांची, सगळ्या घरातल्या सगळ्यांची सेवा करा. घरातली मुलं तुमची वाट पाहत असतील, त्यांना काय जे जेवण असेल, परिवेश शब्द आला तसं, त्यांना दूध पाजा, जेवू घाला, हे सगळं कर्म हे तुम्ही केलं पाहिजे. गाईच्या धारा काढत असताना त्या अर्धवट सोडून तुम्ही आलात, म्हणून तुम्ही आता परत जा. कारण त्यांना, भगवंतांना प्रत्येकाचं प्रत्येक गोष्ट माहीत असते. अथवा मदभिस्नेहात भवत्यो यांत्रिताशयाः आगता ह्युपपन्नं वः प्रियन्ते मयि जंतवः. तुम्ही या ठिकाणी एवढा आलात, धडपडून आलात, मध्यरात्री आलात, जंगलामध्ये आलात, त्याचं एकच कारण आहे की तुमचं माझ्यावर अप्रतिम असं प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. पण आता तुम्हाला स्त्री धर्म जो आहे तो मी सांगतो. आता जेव्हा इतक्या उत्कंठेने आपण जेव्हा कोणाला भेटायला जातो तेव्हा त्यांनी जर म्हटलं की तुम्ही कशाला आलात, तुम्ही घरीच राहिले असतं तर फार छान झालं असतं, तर आपल्याला एका दृष्टीने संताप येतो, राग येतो. तसंच या ठिकाणी झाले आहे. भर्तुर शुश्रूषणं स्त्रीणां परोधर्मो ह्य मायया तद्बंधूनां च कल्याणः प्रजानां चानुशोषणम्. सांगतात ते आपल्या पतीची, बांधवाची निष्कपट भावाने सेवा करणं हाच पतिधर्म आहे, हाच तुमचा धर्म आहे. मुलाबाळांचे पालनपोषण करणं हेच तुमचा श्रेष्ठ धर्म आहे. आता अजून 2 गोष्टी जास्तीत जास्त सांगितल्या
की ज्या स्त्रियांना उत्तम लोकाची प्राप्ती करून घेण्याची इच्छा असेल, म्हणजे ज्यांचं जीवन सफल व्हावं असं ज्यांना वाटत असेल, त्यांनी एक गोष्ट सोडून, की नवरा पापी असेल तर त्याला सोडून, तो कुठल्याही प्रकारचा असला तरी त्या पतीचा त्याग करू नये. मग तो वाईट स्वभावाचा असो, भाग्यहीन असो, वृद्ध असो, मूर्ख असो, रोगी असो किंवा निर्धन का असेना, त्याचा पतीचा त्याग पतिव्रता स्त्रीनी कधीही करू नये. अस्वर्गम अयशस्यं च फल्गु कृच्छ्रं भयावह जुगुप्सितं च सर्वत्र औपपत्यं कुलस्त्रियाः. कुलीन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणं हे केव्हाही वाईटच आहे, निंद्यच आहे आणि विघातक, अपकीर्तिकारक, हीन आणि कष्टप्रदक नरक भयाला कारण होणारं ते आहे आणि ते तुम्ही करू नका. न तथा सन्निकर्षेण प्रतियात ततो ग्रहात. मला भेटायचं असेल तर या ठिकाणीच तुम्ही आलं पाहिजे असं नाही, पण तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी माझं स्मरण करा. श्री गुरुचरित्रामध्ये भगवान दत्तात्रयाला एक विशेषण दिलेलं आहे, ते स्मर्तृगामी. स्मर्तृगामी म्हणजे आपण इच्छा केली, मनामध्ये त्यांची आठवण केली, तर ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. त्या त्या ठिकाणी माझ्या सद्गुरूंचे पाय आहेत, चरणपादुका आहेत आणि त्याचाच मी आश्रय घेतला पाहिजे. त्यासाठी शरीराने मी त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, पण मनाने मी केव्हाही भगवंताचा असू शकतो. असोने संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. असे बरीच उदाहरणं देता येतात. आणि मग कृष्णाने शेवटचं सांगितलं, तुम्ही आता तुमच्या घरी परत जा. आता हे ऐकल्यावर शुकदेव सांगता, इति विप्रियम आकर्ण्य गोप्यो गोविंद भाषितम. गोविंदाचं, कृष्णाचं हे सगळं बोलणं ऐकलं आणि त्या सगळ्या गोपी मनाने खिन्न झाल्या. त्यांना खूप वाईट वाटलं की आमच्या जेवढ्या आशा होत्या त्या सगळ्या आता धुळीला मिळालेल्या आहेत. शोकामुळे आमचा श्वाससुद्धा उष्ण झालेला आहे. लाड चुटूक असणारे आमचे ओठसुद्धा आता पांढरे पडलेले आहेत. त्याने आपल्या मानासुद्धा खाली घातल्या आणि आपल्या पायाच्या नखाने जमीन कुरतडत त्या आता सांगायला लागल्या. त्यांचं हृदय इतकं दुःखाने भरून आलं की त्यांच्या तोंडून आता शब्दच फुटत नव्हता. प्रेष्ठं प्रियेतरमिव भाषमाणं कृष्णं तदर्थ विनिवर्तित सर्व कामाः नेत्रे विमृज्य हृदितोपहते स्म किंचित संरंभ भगत गदगिदो गिरो ब्रुवतानुरक्ताः. त्यांना एकदम रडूच कोसळलं असं जेव्हा कृष्णाने सांगितलं, तेव्हा आता त्या म्हणतात, सर्व गोपींनी सगळ्या कामना सोडून त्या आल्या होत्या. कृष्णावर त्यांचं अत्यंतिक प्रेम होतं आणि हे भगवंताचं निष्ठुर बोलणं ऐकून त्यांना आता रडू कोसळलं. गदगद वाणीने त्या गोपी म्हणायला लागल्या की असं निष्ठुर बोलू नका. आम्ही सगळं काही सोडून तुमच्या चरणाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्हीच हा निर्णय आम्हाला घ्यायला लावला किंवा तुम्ही तसं तुमच्या कृपेनेच या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे आता आम्हाला स्त्रीधर्म सांगू नका. आपले पती पुत्र बांधवांची सेवा करणे हा स्त्रीधर्म आहे हे आम्ही जाणतो, पण तुमच्या प्राप्तीसाठी आम्ही हे सगळं सोडून दिलेलं आहे. सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत विद्या लक्ष्मी धन वित्त सकळही परमात्मा. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगासी तुटी सर्वही अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा. लग्नाच्या बोल्यावरून सावधान म्हणताच समर्थ त्या ठिकाणून जे निघून गेले ते सावधानच झाले आणि त्यांनी तुम्हा आम्हाला सावधान करण्यासाठी अशा ग्रंथराजासारख्या ग्रंथाची निर्मिती केली. अखंड सावधान असावे, दृष्टीत कदापि नसावे, तजविजा करीत जावे कोणे एक स्थळी. काही उग्रस्थिती धरावी, काही सौम्यता धरावी. असे सगळे संभाजी महाराजांचे पत्र लिहिलं. त्यातल्या सगळ्या उभ्या लक्षात घ्या. आता या ठिकाणी ते म्हणतात, चित्तं सुखेन भवता परदगृहेषु यन्निर्विशत्युत करवापि गृहकृत्ये पादौ पदन्न चलस्तव पादमूलात् यामः कथं व्रजमथो करवाम किं वा.
हे त्या म्हणतात, आता गोपी म्हणतात, हे मनमोहना, आजपर्यंत आमचे चित्त घरात संसारातच रमलेलं होतं आणि आमचे हातही त्या घरकामामध्येच मग्न होते. आम्ही घरातील प्रत्येकाची सेवाच करत होते. पण तुम्ही आता आमचं चित्त चोरून नेलेलं आहे. चित्तचोर, नवनीत चोर, अनेक प्रकारे चोर असणाऱ्या भगवंताबद्दलचं ते त्यांचं मत व्यक्त करतात. आता तुमच्या या अशा कृतीमुळे आमचे पाय तुमच्या चरणकमलाच्या आश्रयापासून कधीही दूर जाण्यासाठी तयार नाहीत. एक पाऊलभरही आम्ही या ठिकाणाहून जाऊ शकत नाही. मग आम्ही व्रजामध्ये कसं जावं? याम कथम व्रजमथो करवाम किंवामी, आम्ही काय करावं? तर आता एवढंच करा, तुमचं मधुर हास्य, प्रेम कटाक्ष आणि मनोहर संगीत या वेणूच्या मनोहर नादाने आमच्या हृदयामध्ये जी आग दगदगत आहे, तुमच्या विरहाची आग दगदग आहे, ती तुम्ही आता शांत करावी, ती विझवून टाकावी. नो चेत वयम विरह जाग्न्यू उपयुक्त देहा ध्यानेन याम पदयो पदवीं सकेते. तुमच्या चरणकमलाची प्राप्ती व्हावी, हाच आमचा एक उद्देश आहे. तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हाला लाभावा म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि पुढे आता एक छान श्लोक दिला आहे की जी लक्ष्मी आणि ज्या लक्ष्मीचा कृपा कटाक्ष आपल्याकडे व्हावा, श्रीमद भागवतामधली किंवा आपल्या रामायणामधली रामाचा विवाहाची कथा, भागवतामधली कृष्णाच्या विवाहाची कथा, हे सगळं जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की ही लक्ष्मी जी आहे तिने येऊन माझ्या गळ्यामध्ये माळ घालावी. पण त्या लक्ष्मीने भगवंताची सेवा करून एवढा अधिकार प्राप्त झाला की त्या लक्ष्मीने भगवंताच्या हृदयस्थानी एक स्थान मिळवलं. आणि एवढं सुद्धा मिळूनसुद्धा ती जर तुमच्या पायाशी तुमची चरणसेवा करण्यामध्ये जर स्वतःला धन्यता मानत असेल, तर आम्ही आता या ठिकाणी येऊन तुमच्या चरणाची धूळ, तुमच्या चरणी वाहिलेल्या तुळशी ज्या आहेत त्यांची अभिलाषा बाळगत आहोत. तद्वत वयम च तव पादरजाः प्रपन्नाः. वल्लभाचार्य खूप सुंदर असं यांचं सगळं वर्णन करतात. भगवंताचं जे स्वरूप आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. विक्षालका वृतमुखम तव कुंडल श्रीगंडस्थलाधर युसुधम हसितावलोकम दत्ताभयं च भृगुदंड युगम विलोक्य वक्षश्रिये करमणं च भवामय. स्वर्गाच्या अमृतापेक्षाही हे मधुर शब्द आहेत, कारण आधरम मधुरम हे सगळं जे गीत आहे ते गीत या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. ते यासाठीच आहे की त्यामध्ये भगवंताचं मुखकमलसुद्धा ते मधुर आहे, कुंडलाने शोभणारे त्याचे गालसुद्धा मधुर आहेत, आदरामृत आहेत, त्याचा कटाक्षसुद्धा मधुर आहे. अशा त्या भगवंताकडे पाहून त्या म्हणतात की आता आम्ही तुझ्या दास झालो आहोत. त्रैलोक्यात अशी कोणती स्त्री असेल की जी तुझ्या बासरीवरील मधुर पदे आणि दीर्घतान ऐकून गायी, पक्षी, वृक्ष, हरिण यांनासुद्धा रोमांचित करणारे तुझं सौंदर्य पाहून आपल्या मर्यादा, आर्याच्या ठिकाणी ज्या मर्यादा पाहिजेत त्या मर्यादा विचलित होणार नाही असे कोण असेल? त्या मर्यादासुद्धा विचलित होतील असं सौंदर्य तुझ्या ठिकाणी आहे. इति विक्लवितं तासां श्रुत्वा योगेश्वरेश्वरः प्रहस्य सदयं गोपीर आत्मारामोप्यरिरमत. आणि हे पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने ओळखलं की या गोपींची व्यथा त्यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांची करुणा आली आणि आता ते आत्माराम आहेत की त्यांना रमवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची ज्यांना गरज नाही असे ते भगवंत आहेत. तरीसुद्धा ते आता स्मितहास्य करून त्या प्रत्येक गोपीबरोबर रासक्रीडा करण्यासाठी रममाण झालेले आहेत. उत्कृष्ट हावभाव जेव्हा ते खुलून करू लागले तेव्हा त्यांच्या सगळं सौंदर्याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे सगळं पाहून त्या ठिकाणचं वातावरण, शरद ऋतू, पौर्णिमा आहे, आता येणारीच पौर्णिमा आहे, शरद पौर्णिमा, श्रीकृष्णाने गोपींसह शुभ्र अशी वाळू असणाऱ्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन त्या वाळवंटामध्ये ही रासक्रीडा केली आहे. आणि ते वाळवंटसुद्धा त्या यमुनेमध्ये असणाऱ्या कमळाच्या सुगंधाने सुगंधित झालेलं होतं. आणि मग सांगतात, आता भगवंताचं जे आहे ते सांगतात की बहुप्रसार परिरंभ कराल कोरू.
निमित्तस्तनाल लभ नर्मन नखाग्रे पातेही. म्हणजे आता हात पसरून गोपींना आलिंगन देणे, गोपींचे हात, वेणी, मांड्या, कंबर हे सगळं जे आहे त्या अंगांना स्पर्श करणे, ही जी गोपींची इच्छा होती ती पूर्ण करणे, विनोद करणे, स्मितहास्य करणे इत्यादी ज्या गोष्टी, दिव्य गोष्टी उत्तेजित करीत होत्या त्यामध्ये गोपींना भगवान श्रीकृष्ण रमवू लागले. आता या ठिकाणी प्रश्न येतो, जो परीक्षित राजाचा जो जन्म झाला त्यावेळेस भगवंताची जी अवस्था होती, भगवंताने ते परीक्षित राजा हा पांडवांचा एकुलता एक वंश आहे आणि म्हणून त्याचं रक्षण करण्यासाठी त्या उत्तरेच्या गर्भामध्ये भगवंताने प्रवेश केला आणि त्याचं रक्षण केलं. तो जेव्हा बाहेर आला, त्याचा जेव्हा जन्म झाला, ते बालक मृत होतं, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी एक प्रतिज्ञा करतात, मी जर आजन्म ब्रह्मचारी असेल तर हा अभिमन्यूचा पुत्र जिवंत होवो. आणि नंतर त्या पुत्राने हालचाल केली आणि तो जिवंत झाला आणि तो परीक्षित चारी बाजूने पाहायला लागला की माझं रक्षण करणारा कोण आहे. म्हणजे भगवंत आजन्म ब्रह्मचारी होते आणि आहेतच. हजारो 16,108 स्त्रिया त्यांनी केल्या. तो आता शपथेवर असं म्हणतो आणि त्या परीक्षित राजाला, मृत परीक्षित राजाला सुद्धा ज्यांनी जिवंत केलं. ते एवढं ज्याचा प्रभाव आहे त्यामुळे त्या सगळ्या गोपी प्रभावित झालेल्या होत्या आणि अनासक्त आहेत आणि भगवंताकडून गोपींना असा हा मान मिळाला की त्यांच्याबरोबर क्रीडा करण्याचं, नाच करण्याचं भाग्य त्यांना प्राप्त झालं. आता जेव्हा सत्वगुणामध्ये असं भाग्य प्राप्त झालं तेव्हा एवं भगवत कृष्णा लब्धमानं महात्मनः आत्मानं मे निरे स्त्रीणां मानिन्योभिधि अधिकं भुवी. तेव्हा जगातील सगळ्या स्त्रियांमध्येच आम्ही भाग्यवान आहोत, सर्वश्रेष्ठ आहोत, असं त्या गोपी समजू लागल्या. एखाद्या मोठ्या प्रवचनकाराकडे, कीर्तनकाराकडे जेव्हा 5-7 बायका एकत्र जातात आणि त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतात, योगायोगाने त्यांच्यातील एकीला ते ओळखत असतात म्हणून ते तिच्याशी थोडंसं 2 गोष्टी जास्तीच्या बोलतात आणि जास्तीच्या बोलल्याबरोबर तिच्या मनामध्ये हाच विषय येतो, माझ्याबरोबर जेवढ्या जणी होत्या, मी ज्यांना घेऊन गेले होते त्यांच्याशी महाराज काहीच बोलले नाही, माझी मात्र खूप छान चौकशी केली. हे जसं मनामध्ये येतं तसं गोपींच्या मनामध्ये या ठिकाणी अभिमान आला. भगवंत सर्व सहन करतात पण भक्तांचा गर्व आणि अभिमान हे मात्र सहन करीत नाही. तासां तत् सौभाग्यमदम, सौभाग्यरूपी मद त्यांच्या ठिकाणी आला होता. वीक्षमानंच केशव, मान म्हणजे अहंकार, तो पाहिला आणि प्रशमाय प्रसादाय तत्रैवांतर धीयताम. आणि तो गर्व आणि तो अभिमान गोपींच्या ठिकाणी निर्माण झाला. हे भगवंताच्या ताबडतोब लक्षात आल्याबरोबर त्यांनी ते स्वतः त्या गोपींच्या तेवढ्या घोळक्यामधून स्वतः अंतर्धान पावले. अशा प्रकारे हा 29वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. रासक्रीडेच्या या महारासाच्या या पंचाध्याय जे आहेत, रासपंचाध्यायी, त्यातला हा पहिला अध्याय आपण आज या ठिकाणी पूर्ण केला. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे पूर्वार्धे भगवतो रासक्रीडावर्णनं नाम 29ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ.
महापर्वणी आली अवनी की अगहरिणी भवजलतरणी पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्रपुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ 12 सोपाने युक्त. मलभक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले. भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा संताचा वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा 12 कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथी वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय.